गणेश पेंडॉल ॲक्टिव्हिटी गणपती बाप्पा मोरया! चला तर आपण भेटूया गणपती बाप्पाला. UCN बाप्पा मोरया प्रेझेंटेड बाय अमरावती महानगरपालिका. लाइफस्टाइल पार्टनर आराधना होलसेल शॉपिंग मॉल अमरावती. In association with Trimurti Products, Gold and Silver House अमरावती. ड्राइविंग पार्टनर जेप कैब. खुशियों की राइड. आप भी अमरावती में रहकर तलाश कर रहे हैं एक सुविधाजनक और आरामदायक राइड, तो ज़ेप कैब आपके लिए बिल्कुल परफेक्ट है. क्योंकि आप देख सकते हो मैं अपनी यूसीएन टीम के साथ में जा रही हूँ बप्पा मोरिया के दर्शन करने के लिए. एंड इस कार में मुझे एकदम कंफर्टनेस, आपको पता है गणेश उत्सव के टाइम पे कितनी भीड़ रहती है, बट ज़ेप कैब ने मेरा ये जो राइड था वो काफ़ी आरामदायक बना दिया और हम जल्दी पहुंच गए इस हैसल फ्री से. और ज़ेप कैब आपको प्रोवाइड करते हैं कंफर्टेबल राइड, इजी सर्विस एज वेल एज बहुत ही इजी है इसे बुक करना. तो आज ही डाउनलोड करें ज़ेप कैब और आप भी लीजिए ये अनुभव, क्योंकि मेरा एक्सपिरियंस तो काफ़ी अच्छा था. नमस्कार, मी दीपाली. युसेन प्रस्तुत बाप्पा मोरया या कार्यक्रमात आपल्या अंबानगरवासियांचं सहस्त्र स्वागत करते. आपण बघतच आहात, आज आपण आलेलो आहोत प्रख्यात विख्यात अंबानगरीतील सुप्रसिद्ध अशा विदर्भाच्या राजाच्या दर्शनाला आणि विसर्जनाला. इथे अक्षरशः लोट लुटला आहे लोकांचा. अक्षरशः बहुसंख्येने लोक उपस्थित आहेत. अनेक ढोल ताशे नगाडे पथक इथे उपस्थित आहेत आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आपण बघतच आहात. आपण बाप्पांचा आशीर्वाद घेऊया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. दिल बस लेता है नाम तेरा, तेरे ही कारण है जीवन सुहाना, तू ही तो मन में तन मन में बसा, हर घड़ी ध्यान रहे तेरा. मैं हूँ तेरा चाहने वाला, जपता हूँ तेरी माला, तो मान ले तू मान भी ले कहना मेरा. लौट के तुझको आना है, सुन कहता दीवाना है, जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है. ओ मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे, मोरया 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 रे बाप्पा मोरया मोरया. सुरुवातीलाच आपण भेटतो आहे शौर्य रुद्राक्ष हे ढोल ताशे पथक अमरावती यांना. आपण बघू शकता इथला नजारा अगदी आसमंत दुमदुम करून टाकणारा आहे. याचा आवाज, याचा निजात इतका सुंदर घुमतो आहे की मी तर अशी विनंती करेल की प्रत्येकाने विदर्भाच्या राजाचा विसर्जनाला यावं आणि या ढोल ताशा पथकांचा सहभागी होऊन आनंद लुटावा. अगदी सगळ्यांची घाई गडबड चाललेली आहे. प्रत्येक जण आपापल्या कामात आपापल्या नादात इतका तल्लीन झालेला आहे की त्याला दुसरं काहीही सुचत नाही. त्याला फक्त सुचतोय बाप्पा, आपला ढोल आणि आपलं वाजवणं. अगदी अंबानगरी आज दुमदुमून गेलेली आहे. मी सगळ्यांना अशी विनंती करेल की या अंबानगर वासियांच्या प्रत्येकाने अनुभव घ्यावा. हे ढोल ताशा पथक जे आहे त्याच्यातल्या ह्या तरुणी अगदी नटून सजून धजून इथे तयार आहेत आणि तेवढ्याच ताकदीने ते ढोल सुद्धा वाजवत आहेत. त्याच्याविषयी आपण यांच्याशी काही बोलून घेऊयात, काही जाणून घेऊयात. नमस्कार ताई. नमस्कार. आपलं शौर्य रुद्राक्ष जे ढोल ताशा पथक आहे हे किती वर्षापासून आपण याच्यात सहभागी झालेले आहात? मी मागच्या वर्षीपासून यामध्ये सहभागी झालेला आहे. हा माझा दुसरा वर्ष आहे. आणि नेमकी तुमची ही एनर्जी किंवा तुम्हाला हे करताना काय फील होतंय हे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. हे करताना आम्हाला असं वाटत आहे म्हणजे याच्यामध्ये आमचा खूप जास्त एन्जॉय आहे. त्याच्यामुळे आम्ही एकदम चांगल्या प्रकारे हे करतो. आणि विशेष म्हणजे विदर्भाच्या राजासाठी जेव्हा आपण वाजवतो ती एनर्जी आपली दुप्पट वाढलेली असते ऑलरेडी. विदर्भाचा राजा म्हणजे आपण विदर्भात राहतो आणि विदर्भाच्या राजासाठी आपण इथे वाजवत आहे, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप सुंदर बोलला ताई. आणि आपण बघू शकतात टिळा आहे, विठ्ठल माऊलीचा टिळा आहे, चंदनाचा टिळा आहे, कानात सुंदर त्यांनी घातलेला आहे, पेहराव पण त्यांचा सुंदर आहे आणि सोबत ढोल ताशे पण आहे. चला आता आपण समोर बघू.
वारकरी भाविक इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देतात. आमचे परिश्रम हे नगण्य आहे. आपण असेच सहभाग घेतला. आम्ही याच्यापेक्षाही चांगलं आयोजन याच्यानंतर करत राहू. धन्यवाद. नक्कीच. भाऊ आपल्याला बरं पण नाही असं दिसतंय. अच्छा. अरे बापरे भाऊ, आपली ताकद आणि आपल्या कार्याला सलाम आहे आमच्या युसीएनचा. धन्यवाद. आपण बघतच आहात इथे दिनेश भाऊ ऍडमिट होते, त्यांना बरं सुद्धा नव्हतं, तरी यांचे परिश्रम, यांची महत्वाकांक्षा आणि आपल्याला भाऊ हे पण सांगता आहे की पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम राबवायचा प्रयत्न करू. धन्यवाद या कार्याला आणि या सलामाला आमच्या युसीएन कडनं, सगळ्या टीम कडनं अगदी सलाम आहे. अशा या ढोल पथकासोबतच आपण इथे बघू शकता यांचे ध्वज पण इथे फळफळत आहे. इतके सुंदर आणि विलोभनीय इथे ध्वज आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात इथे आठवण आल्याशिवाय राहत नाही. जेव्हा आपले महाराज होते, जेव्हा आपले राजा होते, तेव्हा हे ध्वज अगदी आपले डोळे भरून जात होते. जेव्हा महाराज गडावर जिंकून आपली युद्ध जिंकून जेव्हा गडावर येत होते, तेव्हा त्यांचं स्वागत या ध्वजाने होत होतं. आपल्या राजाचं, आपल्या जाणत्या राजाचं पण स्वागत, आपल्या विदर्भाच्या राजाचं स्वागत आणि विसर्जन हे या ध्वजाने याच्यासाठी केलं जाते की बाप्पा या वर्षी जरी विसर्जन होत असला तरी पुढच्या वर्षी तो लवकर आपल्या भेटीला यावं. म्हणून हे ध्वज इथे अतिशय सुंदर पद्धतीने ध्वजाची मांडणी केलेली आहे. आपण बघू शकता. नमस्कार ताई, आपलं नाव? सेजल कणखडे. आपण जेव्हा हे ध्वज हातात घेता तेव्हा आपलं मनोगत काय असते, आपल्या फिलिंग्स काय असतात हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. फिलिंग्स म्हटल्यावर सगळ्यात आधी तर जे काही पथकामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ध्वज आहे. आणि ध्वज खेळवायला भेटतं तेच खूप खूप जास्त आपला लक असतो. युसीएन प्रस्तुत बाप्पा मोरया प्रेझेंटिंग बाय अमरावती महानगरपालिका असोसिएट पार्टनर त्रिमूर्ती सोन्या व चांदीचे निर्माता तथा विक्रेता, लाईफस्टाईल पार्टनर आराधा फॅमिली शॉपिंग मॉल, संपूर्ण शॉपिंग, संपूर्ण लग्नबस्ता एकाच छताखाली, जयस्तंभ न्यूझीलंड अमरावती, तसेच ड्रायव्हिंग पार्टनर स्टेप कॅब खुशी की राईड यासोबतच अमरावती महानगरपालिकेने आपल्या सगळ्यांना जी विनंती केली होती त्या विनंतीचा अंबानगर वासियांनी मान ठेवलेला आहे. आणि आपल्याला जी सुविधा अमरावती महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली होती, आपल्या 5 प्रभारातील 19 ठिकाणी जी आर्टिफिशियल वॉटर टँक उपलब्ध करून दिलेली होती, त्या वॉटर टँकचा उपयोग घेऊन आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने निर्माल्याचं सुद्धा विसर्जन केलेलं आहे, त्यासाठी अख्खी अंबानगर वासियांना आमच्या युसीएन टीम कडनं आणि अमरावती महानगरपालिकेकडनं अगदी मनापासून धन्यवाद आणि त्यांचे आभार की त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि बाप्पांचं विसर्जन हे योग्य पद्धतीने केलं, ज्याच्या पुढे पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही. त्यासोबतच अमरावती महानगरपालिकेने आणखी एक विनंती केली होती की प्रत्येकाने आपल्या घरी मातीच्या गणपतीचीच मूर्ती स्थापना करावी. मी पण माझ्या घरी मातीच्या गणपतीची स्थापना केली आणि त्याचं विसर्जन सुद्धा घरच्या अंगणातच, बाप्पाचं विसर्जन सुद्धा घरच्या अंगणातच केलं एका टब मध्ये, ज्याच्यामुळे बाप्पाचं विसर्जन मातीचं असल्यामुळे एकदम व्यवस्थित झालं. माती ती पाण्यात पूर्ण विरघळली आणि त्याच्यामुळे त्या मातीचा उपयोग करून त्याच्यात एक बाप्पाच्या नावाचं वृक्ष लावण्यात आलं. सर्व अंबानगर वासियांनी पण ही प्रक्रिया केली असणारच. त्यासाठी युसीएनची पूर्ण टीम आणि अमरावती महानगरपालिका आपलं हार्दिक स्वागत करते. आपण बघतच आहात बाप्पाची मिरवणूक, बाप्पाचं विसर्जन अगदी थाटामाटात इथे आहे. मन अगदी प्रफुल्लित होत आहे. ढोल ताशाचा आवाज आहे, ध्वज पण इथे दिसत आहे आणि जी संस्कृती आपल्या महाराष्ट्राची आहे, जी परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे की जर छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस नसते, त्यांनी आपल्याला हा आदर सत्कार मिळवून दिला नसता, तर आज ना देव दिवारत असते ना आपण एवढा आनंद घेऊ शकलो असतो. गुलामगिरीमध्ये पूर्ण आपण नाबूद झालो असतो, पण आपल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे, त्यामुळे हे सगळे सणवार आपण साजरे करू शकतो. त्यासोबतच आपल्यासोबत दिनेश भाऊ यांच्या पत्निक आहेत, त्यांना आपण काही 2 शब्द बोलूयात. नमस्कार भाभी. नमस्कार. आपण जो हा सोहळा करता आहात, 10 दिवस 12 दिवस बाप्पांचं एवढं सुंदर इथे दर्शन सगळ्यांनी घेतलं, त्यासोबतच सगळे इथे कार्यक्रम झाले, अनेक सांस्कृतिक सोबत सामाजिक कार्यक्रम पण या मंडळाने घेतलेले आहेत. पण आता वेळ आहे बाप्पाच्या विसर्जनाची. विसर्जनासाठी इथे अक्षरशः अख्खी अंबानगरी तुडुंब भरलेली आहे. इथे जरी पावसाचं वातावरण असलं तरी इथे सगळे हजर आहेत. पण या क्षणाला बाप्पा आपल्याला सोडून जातो आहे, आता तो पुढच्या वर्षी येईल, याच्यासाठी आपल्याला काय वाटतंय? गणपती बाप्पा मोरया.
सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की हे एका मंडळाचा गणपती नाही आहे, कारण की ही गर्दी आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपण पाहतो तर हा फक्त अमरावतीकरांचा नव्हे तर पूर्ण विदर्भाचा राजा आहे. आमच्या विदर्भाच्या राजाच्या रॅलीत सगळ्यात चांगलं जे आहे, तुम्ही आता ऑब्झर्व करा की आतापर्यंत इथून 3 ॲम्ब्युलन्स गेल्या आणि एकालाही असं 2 मिनिटं थांबायला लागलं नाही, कारण की अमरावतीचे जे आमचे मंडळाचे म्हणा विदर्भाच्या राजाचे जे कार्यकर्ते आहेत, मंडळाच्या वतीने सामाजिक जे उपक्रम होतात त्यांना पण ती सवय आहे की कोणत्याही रुग्णाला वयोवृद्धाला त्रास नाही झाला पाहिजे. आणि बाप्पाला हीच प्रार्थना करते की आता पूर्ण महाराष्ट्राला स्पेशली विदर्भाच्या लोकांना यावेळेस जाताना त्यांचे पूर्ण दुःख घेऊन जा आणि सुख देऊन जा. धन्यवाद. अगदी छान संदेश भाभीने आपल्याला दिलेला आहे. आपण बघू शकता विदर्भाचा राजा हा इरविन चौकात बसतो. इरविन चौक म्हणजे हे इथे एक हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये असंख्य रुग्ण आहेत, पण इरविन हॉस्पिटल म्हटल्यानंतरही बाप्पाच्या विसर्जनाला कोणी अडथळा करत नाही किंवा बाप्पाच्या मिरवणुकीत जे सहभागी होतात त्यांचा त्रास पण त्यांना होत नाही. यासाठी नक्कीच या मंडळाचे आभार मानावे लागेल. आणि हा विदर्भाचा राजा एका मंडळाचा नसून अख्खा अमरावतीचा आहे. आपण सुरुवातीपासून बघतच आहात इथे अनेक ढोल पथके आहेत. जवळजवळ 15 इथे ढोल पथके उपलब्ध आहेत बाप्पासाठी. एनर्जी निशी आपल्या पूर्ण आनंद निशी बाप्पासाठी ढोल वाजवत आहेत. असंच ढोल पथक म्हणजे आपण बघू शकता ढोल पथकाच्या तरुणी आणि तरुण अगदी सुंदर वेशभूषा इथे आहे. अगदी सुंदर संवाद केलेला आहे. सोबतच सुंदर मेकअप केलेला आहे आणि त्या पूर्ण एनर्जीने ढोल वाजवत आहे. नमस्कार ताई. आपलं नाव? माझं राधा पवनसिंग चव्हाण. आपण रामराजच्या ढोल पथकमध्ये किती वर्ष बसला? मला 2 वर्ष होत आहे. आणि आपला आनंद काय, आपला अनुभव काय जेव्हा आपण विदर्भाच्या राजासाठी ढोल वाजवतो तेव्हा आपल्याला काय वाटतं? उत्साह राहतो. आम्ही 8 दिवसासाठी प्रॅक्टिस करतो. जरा मुलं सोडून इथे खूप एन्जॉयमेंट होते आम्हाला. खूप मजा येते. म्हणजे सगळं टेन्शन वगैरे आम्ही विसरून जातो. किती दिवसापासून आपण प्रॅक्टिस करताय? आम्हाला आमची 2 महिने अगोदरपासून प्रॅक्टिस चालू होऊन जाते विदर्भाच्या राज्यासाठी आणि तिथे पूर्ण टेन्शन वगैरे सगळं विसरून जातो. खुशियों के दिन हो के गम का जमाना, दिल बस लेता है नाम तेरा. तेरे ही कारण है जीवन सुहाना, तू ही तो मन में तन मन में बसा. हर घड़ी ध्यान रहे तेरा, मैं हूँ तेरा चाहने वाला, जपता हूँ तेरी माला. तो मान ले तू मान भी ले कहना मेरा, लौट के तुझको आना है, सुन कहता दीवाना है. जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है. ओ मोरिया 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 रे बाप्पा, मोरिया 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 रे, मोरिया 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 रे बाप्पा, मोरिया 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 रे. UCN बाप्पा मोरया. गणेश उत्सव सण आहे खास. या गणेश चतुर्थीला धरू ध्यास. बाप्पाची मूर्ती फक्त शाळू मातीची. निर्माल्य विसर्जनाकरता एकच नियम, घन कचरा वर्गीकरण आणि विसर्जनाकरता फक्त कृत्रिम टाक्याचा वापर. कारण पर्यावरण पूरक करू आरास तेव्हाच होईल बाप्पाचा आनंदी निवास. गणेश मूर्ती किंवा निर्माल्य विसर्जन नैसर्गिक संसाधनांमध्ये करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. अमरावती महानगरपालिका तर्फे जनहितार्थ जारी. नवरीची शॉपिंग आराधना फॅशन्स, नवरदेवाची शॉपिंग आराधना फॅशन. आणि मानपानाचं काय? सगळ्यांसाठीच सगळं मिळेल. घागरा ओढणी, शेरवानी, सलवार सूट, बनारसी शालू, कोट सूट, इंडो वेस्टर्न आणि कुर्ता पैजामा. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, जवाहर रोड आणि L2 बिझी लँड, नांदगाव पेठ, अमरावती.
त्योहारों की रौनक में सोने चांदी का जादू बिखरे। त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस लेकर आए हैं बेमिसाल ऑफर। सोने की ज्वेलरी की हर खरीद पर मिल रहा है सोने का सिक्का मुफ्त और चांदी के 1 लाख की खरीदी पर भी सोने का सिक्का बिल्कुल मुफ्त। ध्यान दें, ये ऑफर 100% फाइन पर लागू नहीं है और वैलिड है सिर्फ 30 सितंबर 2024 तक। तो जल्दी करें। सराफा बाजार, अमरावती। त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस में आपका स्वागत है।